नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 13 मार्चच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे की बेंगलुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव हे या युनिव्हर्सिटीला देण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर बँगलोर या शहरामध्ये जे काही बँगलोर सिटी युनिव्हर्सिटी आहे त्याचं नाव बदलून भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग युनिव्हर्सिटी असं करण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच याविषयीचा आदेश हा कर्नाटक सरकारकडून काढण्यात आलेला आहे. तसेच आपल्याला मनमोहन सिंग यांच्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे भारताचे सलग 10 वर्ष पंतप्रधान राहिले होते. 14व्या क्रमांकाचे हे भारताचे पंतप्रधान होते. तसेच भारताची जे RBI आहे त्याचे ते माजी गव्हर्नर राहिलेले आहेत. आणि त्यांच्याच काळामध्ये ते वित्तमंत्री असताना भारतामध्ये LPG धोरण हे लागू करण्यात आलेलं होतं 1991 साली. आणि त्यामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रामध्ये एवढी मोठी मजल ही मारलेली आहे. तसेच इतर काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर महाराष्ट्र राज्य स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी त्याचं नाव बदलून रतन टाटा यांचं नाव त्या युनिव्हर्सिटीला देण्यात आलेलं आहे. झोमॅटोनं नाव बदलून इटर्नल असं केलेलं आहे. आणि कोलकाता या ठिकाणचं जे फोर्ट विलियम किल्ला आहे त्याला विजयदुर्ग असं नाव देण्यात आलेलं आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 6वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 याचा विजेता कोण ठरला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारतीय कबड्डी संघ हा या चॅम्पियनशिपचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही कबड्डी चॅम्पियनशिप झालेले आहे त्याचं हे 6व्या क्रमांकाचं एडिशन होतं, जे की इराण देशातील टेहरान या शहरामध्ये झालेला आहे. विजेता ठरला आहे भारत आणि भारत 5व्यांदा या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे आणि उपविजेता ठरला आहे इराण. तसेच आपल्याला इतर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. प्रो कबड्डी लीग 2024चा विजेता ठरला आहे हरियाणा स्टीलर्स. कबड्डी विश्वकप 2025 ही इंग्लंड या देशामध्ये होणार आहे. महिला कबड्डी विश्वकप 2025 भारतातील बिहार या राज्यामध्ये होणार आहे. 71व्या क्रमांकाची सिनियर कबड्डी चॅम्पियनशिप त्याचा विजेता हा सर्व्हिसेस ठरलेला आहे आणि ही चॅम्पियनशिप ओडिशा या राज्यामध्ये पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच संरक्षण मंत्रालयाकडून शौर्य वेदनम उत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बिहार या राज्यामध्ये हे शौर्य वेदनम उत्सव आयोजित करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 7 ते 8 मार्च दरम्यान बिहारमधील मोतीहारी या ठिकाणी जे आपलं संरक्षण मंत्रालय आहे त्याच्याकडून हे शौर्य वेदनम उत्सव जे आहे त्याचं आयोजन पहिल्यांदाच करण्यात आलेलं होतं. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचा आहे. याचा उद्देश काय आहे, तर देशातील सशस्त्र बलांना लोकांजवळ पोहोचवणे, तरुणांना भारतीय सुरक्षा बलांमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहित करणे. तसेच बिहार या राज्याचा उल्लेख आलेला आहे, तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री आहेत सध्या नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यासोबतच आपल्याला काही इतर महोत्सव संमेलनं पाहायचे आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर ग्रामीण भारत महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. बिमस्टेक युवा शिखर संमेलन गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. राष्ट्रीय सुशासन संमेलन 2025चं गांधीनगर या ठिकाणी झालेलं आहे. 12व्या क्रमांकाची वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे. 15व्या क्रमांकाचं एरो इंडिया महोत्सव 2025 कर्नाटक राज्यातील बँगलोर या ठिकाणी झालेलं आहे. 8व्या क्रमांकाचं इंडस फूड
हे उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडलेलं आहे. 31व्या क्रमांकाची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी झालेली आहे. ब्रिक्स युवा उद्यमिता संमेलन भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं आणि काशी तमिळ संगम 3.0 उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्यात प्रोजेक्ट हिफाजत सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पंजाब या राज्यामध्ये हे प्रोजेक्ट हिफाजत सुरू करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच पंजाब सरकारने आंतरराष्ट्रीय महिला दिनी या प्रोजेक्ट हिफाजतची सुरुवात ही केलेली आहे. याचा उद्देश काय आहे? तर महिला व बालकांना हिंसाचारापासून वाचवणे. तसेच पंजाबविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे चंदीगड, मुख्यमंत्री आहेत सध्या भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. तसेच अजून 2 ॲप आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत या पंजाब राज्याने सुरू केलेले. तर त्या ठिकाणी मिशन निश्चय नावाचं एक मोहीम चालू करण्यात आलेली आहे, जे की नशामुक्त पंजाब करण्यासाठी आहे आणि सिरजन नावाचं ॲपसुद्धा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे, माता मृत्यू दर जे आहे ते कमी करण्यासाठी. तर हे पॉईंट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच मुशफिकुर रहीम या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली. तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, बांगलादेशचा हा क्रिकेटपटू आहे मुशफिकुर रहीम आणि नुकतंच त्याने निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. त्याविषयी पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हा जो काही बांगलादेशचा क्रिकेटपटू आहे मुशफिकुर रहीम याने नुकतंच चॅम्पियन्स ट्रॉफी जे झालेली आहे, पराभव झाल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. तसेच इतर काही जे खेळाडू आहेत ज्यांनी निवृत्ती घेतलेली आहे त्यांची सुद्धा नावं लक्षात ठेवायची आहेत. तर भारताचा हॉकीपटू PR श्रेयश याने सुद्धा निवृत्ती घेतलेली आहे. विनेश फोगाट जे की कुस्तीपटू आहे, दीपा कर्माकर जे ॲथलेटिक या खेळाशी संबंधित आहे, त्यांनीही निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि सुनील छेत्री जो की भारताचा फुटबॉलपटू आहे, त्याने सुद्धा निवृत्तीची घोषणाही केलेली आहे. पण नुकतंच त्याने एका स्पर्धेसाठी तात्पुरती जी निवृत्ती होती ती माघारी घेतलेली आहे. पण ही स्पर्धा संपल्यानंतर तो परत निवृत्त होणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच प्रकाशित ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, भारताचा या इंडेक्सनुसार जगामध्ये 14वा क्रमांक आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही ग्लोबल टेररिझम इंडेक्स आलेला आहे, याद्वारे विविध देशांमध्ये आतंकवादाचा प्रभाव हा किती आहे त्याचा अंदाज हा घेतला जात असतो. तर यानुसार टॉपचे देश कोणते आहेत की ज्या ठिकाणी आतंकवाद हा सर्वाधिक पाहायला मिळालेला आहे? तर बुर्किना फासो हा देश टॉपवर राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान, तिसऱ्या क्रमांकावर सिरिया आणि भारताचा या क्रमवारीमध्ये 14वा क्रमांक हा राहिलेला आहे. तर हे आपल्याला भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे इंडेक्स आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. द वर्ल्ड इनोव्हेशन इंडेक्स आलेला आहे, त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 39वा. वर्ल्ड टॅलेंट इंडेक्स त्यामध्ये भारताचा क्रमांक 58वा आहे. एशिया पॉवर इंडेक्सनुसार भारत हा 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 105वा आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत हा 126व्या क्रमांकावर आहे. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 129वा. करप्शन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक 93वा आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 49वा सांगण्यात आलेला आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक 159वा आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये भारताची अत्यंत वाईट अवस्था सांगण्यात आलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे इंडेक्स आहेत आणि त्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, बालकांचे लसीकरण योग्य रीतीने करता यावे यासाठी कोणत्या राज्यात राईज ॲप लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे राईज नावाचं ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काय पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही ॲप आहे त्याचं नाव आहे राईज, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? तर राज्यातील बालकांचे लसीकरण सुधारणे. या ॲपचा उपयोग हा सहाय्यक नर्स डेटा गोळा करण्यासाठी करणार आहेत. तर हे आपल्याला या ॲपविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच
उत्तर प्रदेशचा उल्लेख आहे. तर उत्तर प्रदेशविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता. नुकतेच भारतातील नवीन 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प कोणते बनले आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी माधव व्याघ्र प्रकल्प. हे भारताचं नवीन 58व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच प्रगत अस्त्र MK3 चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए गांडीव. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच जगातील सर्वात मोठे वन्यजीव संरक्षण पुनर्वसन केंद्र वनतारा चे उद्घाटन कोठे करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी गुजरात. त्यानंतरचा प्रश्न होता, जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 चे आयोजन भारतात कोठे करण्यात आले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, भारत रस्त्यांच्या नेटवर्कमध्ये जगात कितव्या क्रमांकावर आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, भारत हा रस्त्यांच्या जाळ्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन कोठे केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, नुकतेच भारतीय खेळाडू शरद कमल याने निवृत्ती जाहीर केली, त्याचा संबंध कोणत्या खेळाशी होता? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए टेबल टेनिसशी संबंधित हा खेळाडू आहे शरद कमल, आणि त्याने या खेळातून निवृत्तीही जाहीर केलेली आहे. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास किती चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये करत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, प्रीती सुदान या UPSCच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताची अंतराळ मोहीम चंद्रयान-4 कोणत्या वर्षी लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंटमध्ये सांगतात. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास, त्याला जॉईन करून घ्या. तसेच जे व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.